हाय हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला 20 किलो बोकडाची झणझणीत अशी भाजी कशी करायची जी रेसिपी शेअर करत आहे. तर चला बघू आपण. हे 20 किलो मटण आहे आपलं. ते मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे तेल गरम करायला चुलीवर ठेवलेलं आहे. त्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. आपण मस्त असा पिंक होईपर्यंत कांदा परतायचा आहे. कांदा परतेपर्यंत आपण मटणाला हळद मीठ लावून घेऊया. मस्त असं हळद मीठ त्या पिसाला लावायचं आहे. बोकड मटणाच्या पिसा आहेत ना, त्याला सगळ्याला हळद मीठ लावायचं आहे. सगळ्या पिसांना हळद मीठ मॅग्नेट व्हायला ठेवूया. सगळ्या पिसाला हळद मीठ लावल्यानंतर आपण ते फोडणीमध्ये टाकायचं आहे. छान असं मॅग्नेट होऊन द्यायचं आहे ते. आपला हा कांदा परतलेला आहे. त्यामध्ये आपण अद्रक लसूण आणि थोडीसे धनिया पावडर टाकलेली आहे. थोडंसं सुक्कं खोबरं पण टाकलेलं आहे. हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. चुलीवरची झणझणीत असे मटण रस्सा खूप छान अशी रेसिपी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आपलं हे कांदा, अद्रक लसूण खोबरं धनिया पावडर हे छान असं तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. तर आपण त्यामध्ये आता हे हळद मीठ लावलेलं जे मटण आहे ते टाकणार आहोत. हे मॅग्नेट खूप छान झालेलं आहे. हळद मीठ लावलेले पीस आपले मटणाचे ते आता आपण सर्व तेलामध्ये परतणार आहोत. छान असं अद्रक लसणाचा वास सुटलेला आहे. खमंग असा हा खोबरं अद्रक लसूण धनिया पावडर मसाला छान परतून झालेला आहे. त्याची खमंग अशी वास येत आहे. आता त्यामध्ये हे पीस छान असे मिसळून फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये 1-2 वाफ येऊन देणार. छान अशा वाफ येऊन द्यायची, कारण आपल्या तेला आणि मिठामुळे त्याला पाणी सुटणार आहे. त्यामुळं आपण लगेच पाणी ॲड नाही करणार त्यामध्ये. हाई या तेलामध्ये त्याची वाफ काढून घ्यायची. मस्त असं सगळं आता मटण हलवून घेऊया. या मटणला सगळं अद्रक लसूण खोबरं जे आहे आपण टाकलेली पेस्ट ते लागली पाहिजे असं हलवायचं आहे. आणि मीठ हळद घातल्यामुळे आपल्याला पाणी सुटणार आहे. ते आता मस्त असं चुलीवरती वाफवून घ्यायचं आहे. त्याची वाफ आल्यानंतर चांगलं त्या तेलामध्ये पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये शिजणार आहे आपलं मटण. क्वांटिटी जास्त असल्यामुळं ते हलवायला थोडं जड जाते. हे बघा छान असं वाफवलेलं आहे आपलं मटण. आता ह्यामध्ये खूप छान असं तेल पण सुटलेलं आहे. आपण पाणी अजून घातलेलं नाही आहे तरी त्याला पाण्याचं खूप सुटलेलं आहे. ह्यामध्येच आपलं मटण आता शिजले. तर आता आपण ह्यामध्ये पाणी गरम करून ॲड करूयात. हे पहा किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी करून ओतूया आणि त्याचं सूप बाजूला काढूया लहान मुलांना पिण्यासाठी. आणि आपल्या सर्वांच्या हाडांसाठी मुलांच्या हाडांसाठी कॅल्शियम खूप असतं या मटणच्या रस्स्यामध्ये सूपमध्ये. हे आपण गरम पाणी ओततोय त्यामध्ये आणि ते पाणी आपण सूप म्हणून मुलांना प्यायला देणार आहोत. मिठाचे पाणी आणि ते बाजूला काढलेलं पाणी आणि हे उकड दोन्ही बाजूला काढून ठेवूया. आणि आपण भाजीची फोडणीची तयारी करूया मसाल्याची. आपण हे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घरचं काळं वाटण आहे ते आपण ॲड करणार आहोत. काळा मसाला, विकतचे मसाले आपण वापरणार नाहीये. फक्त काळं तिखट आणि काळं केलेलं खोबऱ्याचं वाटण, काळा केलेल्या कांद्याचं वाटण
हे त्यामध्ये ॲड करणार आहोत, टाकणार आहोत आणि हे छान असं तेलामध्ये परतणार आहोत. आपण कमी तेलाचा वापर केलेला आहे कारण मटणाला आपल्या तेल खूप सुटलेलं आहे आणि ह्या खोबऱ्याने आणखी तेल सुटणार आहे. आता त्यामध्ये आपण जे मिठाची उकड काढलेली आहे ते त्यातले जे तेलकटपणा आहे ना त्याचे ते एक पळी यात टाकणार आहोत आणि त्यातच मसाला परतणार आहोत मस्त असा, मग आणखी तेल सुटेल त्याला. हे बघा त्यामध्ये मस्त असं मसाला परतत आहे. छान असा मसाला परतून झाल्यावरती त्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी सूप म्हणून काढलेलं आहे थोडं त्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि आपली अशी मस्त अशी झणझणीत मटणाची रस्सा भाजी तयार होत आहे. त्यात टाकून आपण उकड आणि मिठाचं पाणी त्यात ॲड करणार आहोत. आता हे पहा आपली मस्त अशी झणझणीत मटण रस्सा तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.